मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे तुमचं सर्वांचं. स्वागत तर करतो आहे, पण आजचा व्हिडिओ खूप म्हणजे कंटाळवाना नाही, खूप चीड येणार आहे. इंडिया हरली, खूप मोठ्या अंतराने हरली, बिग लॉस. साऊथ आफ्रिका वॉन बाय 104 रन्स. 104 रन्स, बापरे. ओव्हरनाईट इंडियाचं काल होतं 27-2 लॉस. साई सुदर्शन आज आऊट झाला. 14 रन 139 बॉल, सर्वात जास्त बॉल तोच खेळला आहे. ठीक आहे, फाईट बॅक थोडा केला त्याने, ओके. कुलदीप यादव नाईट वॉचमन 5 रन्स 38 बॉल. जुरेलकडून ना खूप अपेक्षा होत्या, खूप चांगला खेळत होता ए टीमकडून, डोमेस्टिक वगैरे. साऊथ आफ्रिकेबरोबर खूप चांगला खेळलेला काही इनिंग तो. तर तेच बघत होतो की सिलेक्शन टीम त्याला प्लेईंग 11चा भाग बनवणार की नाही. रिषभ पंत विकेट कीपर असताना 2-2 कीपर, पण त्या लोकांनी तेवढं डेअरिंग दाखवलं आणि त्याला प्लेईंग 11मध्येच हे मिळालं. त्यासाठी ठीक आहे, गौतम गंभीर आणि मॅनेजमेंटला पण त्याचं श्रेय देऊ, पण जुरेलने ते जस्टिफाय नाही केलं. त्याला जसे आपण इकडे बघत होतो की तो रन्स करेल, चांगला फॉर्ममध्ये होता, पण इकडे त्याला कंटिन्यू करता आलं नाही. खूप अपेक्षा होत्या, खूप हाय होत्या, पण परफॉर्मन्स एकदम लो. तर जुरेल अपेक्षा आहे, बघू. ठीक आहे, एक सिरीज देऊया तुला, नेक्स्ट सिरीजमध्ये तरी चांगलं करशील अशी अपेक्षा आहे. पंत आफ्टर इंजुरी, दोन्ही टेस्ट फ्लॉप, पूर्ण फ्लॉप. ठीक आहे, पण पंतला आपण हे करू शकतो, कारण पण काही इनिंग्स अशा जबरदस्त पण खेळल्या आहेत पास्टमध्ये की मॅच ज्या जिंकण्याच्या आपण ह्याच्यात नव्हतो, इम्पॉसिबल होतं, त्याने पॉसिबल करून दाखवले 2-3 टेस्टमध्ये. तर पंत करून ठीक आहे, एक सिरीज त्याला पण देऊया आपण. सुंदर ठीक आहे, पॅचेसमध्ये बरा खेळतो, कधी रन्स चांगले करतो, कधी विकेट घेतो वगैरे. ठीक आहे, युटिलाइज ऑलराऊंडर आहे. जडेजा पण त्याचे रोल आहे, जे करतो, विकेट घेतो, रन्स करतो. हायेस्ट स्कोर तोच होता सेकंड इनिंगमध्ये, 54-87 बॉल. बाकी रेड्डीवर पण बिग क्वेश्चन मार्क, कारण याला पण खूप चान्स, जसं हर्षित राणाबद्दल आपण बोलत होतो तसा हा पण फेवरेट दिसतो आहे गंभीरचा. खूप चान्स मिळाले याला देखील, पण हा सुद्धा तसा परफॉर्म आहे. आणि मेन आज ह्याचं जर आऊट होण्यात बघितलं ना आपण, तर इरिस्पॉन्सिबल. मॅच तशी पण काय तुम्ही जिंकण्याच्या ह्याच्यात तर नव्हतात, आणि तुझा स्वतःचा पण परफॉर्मन्स नाही आहे. तर आज तुझ्याकडे पूर्ण टाईम होता ना, तुला कोणी रन्स किती केले किंवा काय, तू किती बॉल खेळतो, किती टाईम स्पेंड करतो, ते सगळं होतं. तुला पण थोडं प्रॅक्टिस झालीच, पण तिसऱ्या बॉलला रिव्हर्स स्वीप मारतोस तू. मॅचची कंडिशन काय आहे, 4th इनिंगला खेळत आहे तुम्ही, एवढा मोठा टार्गेट आहे, 3-1 तास तुम्हाला खेळून काढायचे होते, आणि तू हा शॉट खेळतोस यार. म्हणजे तुम्हाला तुमच्या काय प्लेयर्सबद्दल काय आहेच नाही, म्हणजे विकेटची काय व्हॅल्यूज नाही यार. बघा तरी ना, तुम्ही काय वन डे एक टेस्ट ऑलरेडी हरलात आहे, दुसरी तुम्ही हरण्याच्या ह्याच्यात आहे. थोडा जर चांगलं खेळायचं हे दाखवलं असतं, कदाचित ड्रॉ झाली असती किंवा थोडं क्लोज आलं असतं, काहीतरी झालं असतं रिझल्ट ड्रॉकडे, तरी तेवढं तरी समाधान. पण नाही, रिव्हर्स स्वीप, हा पण सुंदर पण रिव्हर्स स्वीप होतं. हे शॉट म्हणजे आजच्या ह्याला तरी ते जस्टिफाय नव्हते, हे दोघांचे पण शॉट. तशी कंडिशनच नव्हती ना तुम्ही आज अशी शॉट खेळण्यासाठी ना, सिच्युएशन तशी डिमांड करत होती. रिव्हर्स स्वीप काय तुम्ही काय 100+ रनवर खेळताय आणि मग तुम्ही रिव्हर्स स्वीपला ट्राय करताय, तर ठीक आहे. ODI आहे काय T20 आहे, मग टेस्ट मॅच खेळताय तुम्ही, जिकडे तुम्हाला रन्स करणं मुश्किल होते, 20-15 पण तुमचे रन्स होत नाही, आणि तुम्ही रिव्हर्स स्वीप खेळून आऊट होता. तुम्ही काय त्याच्यात एवढे परफेक्ट आहात का, तुमचं रिव्हर्स स्वीप एकदम ॲक्युरेट बसतोच, मग कशाला ट्राय करायचे ना. रेड्डीने तर खूपच ना, बॉलिंग बॅटिंग. मी तर बोलेन त्याला जर टीममध्ये त्याचं सिलेक्शन नाही बनत, त्याला बऱ्यापैकी चान्स मिळाले, फक्त एक सेंचुरीच्या ह्याच्यावर तो नाही खेळू शकत अजून. बुमरा सिराज काय बॅट्समन नाही, यांच्याबद्दल काय बोलू शकत नाही, पण बॉलिंग पण बुमराची आणि सिराजची पण दोघांची जशी पाहिजे तशी या
बुमराने पहिल्या मॅचमध्ये फक्त 5 विकेट घेतले तेवढेच, त्याच्यानंतर नाही काय तसं दिसला. बुमराह जो आपण बुमराला ओळखतो तसं बुमराचा बॉलिंग परफॉर्मन्स नव्हता. प्लेयर ऑफ द मॅच राहिला मार्को यान्सेन आणि प्लेयर ऑफ द सिरीज राहिला हार्मर, ज्याने खूप जबरदस्त या इनिंग्समध्ये पण त्यांनी 23 ओव्हर 6 मेड 37 रन्स 6 विकेट. आणि जिथे सिनियर बॉलर त्यांचा महाराजा फक्त 12.5 ओव्हर्स टाकल्या, सेम रन 37 रन आणि 2 विकेट्स. म्हणजे हार्मर त्यांचा आता केवढा मोठा बॉलर झाला आहे टेस्टमध्ये बघा. जो त्यांचा बेस्ट बॉलर आहे, स्पिनर एक्सपिरियन्सवाला केशव महाराज, त्याच्यापेक्षा जास्त विकेट्स तो घेतो आहे, प्लेयर ऑफ द सिरीज बनतो आहे. तर गुड. त्यांचा जो हा होता मुक्तस्वामी, सेंचुरी पण केली, 1 विकेट पण आज त्यांनी घेतला आहे. तर हां, याच्यानंतर हे सगळं झाल्यावर प्रेस कॉन्फरन्समध्ये आपले महान सध्या गौतम गंभीर कोच म्हणतात की चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवणाऱ्या टीमचा कोच देखील मी होतो, मग ह्या टीम हरल्या तर याचं सगळं म्हणजे जे बोलतो लॉसचं कारण मीच कसा एकटा असेल. अरे तूच का? आणि चॅम्पियन्स ट्रॉफी मित्रा ती ODIची होती, ठीक आहे, आणि हे टेस्ट आहे. आणि टेस्टमध्ये तू जेव्हापासून कोच झाल्यापासून इंडियाच्या टीमचा परफॉर्मन्स लोच होतो आहे. ODIमध्ये ठीक आहे, चल त्याचं क्रेडिट देतो तुला, चल ते काय एवढं पण क्रेडिट नाही, कारण प्लेयरच टीममध्ये चांगले आहेत किंवा रिस्पॉन्सिबल आहेत, आणि चल ODIमध्ये तर होऊ शकतो. पण टेस्टमध्ये का? मग टेस्टमध्ये का नाही होत आहे तुम्हाला जिंकायला? होम सिरीज पण नाही जिंकत आहे, आणि तू कम्पॅरिझन करतो की त्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे पण माझ्यामुळे जिंकलं आहे, आणि मग आता ह्याचं माझ्या एकट्यावर बोललं जातं आहे. का नाही बोलणार? कारण तुझं टीम सिलेक्शनच कधी काय कळत नाही. तू बघाव तेवढे ऑलराऊंडर घेतो टीममध्ये, नुसते ऑलराऊंडरने तुम्ही जिंकणार. स्पेशलिस्ट बॅट्समॅन बॉलर नको तुम्हाला, आणि काय स्ट्रॅटर्जी कळत नाही. कधी त्या रेड्डीला सुंदरला ओव्हरच देत नाही तुम्ही, 1 2 3 ओव्हर टाकतात, काय फायदा त्यांना घेऊन? मग बॅटिंग लाईनअप गेल्या ह्याच्यामध्ये सुंदर आला 3 वर, आता किती 8 वर, काय हे ठीक आहे ना? गेल नव्हता ना, मग त्याला किंवा साई सुदर्शनला 4-3 वर हे करायचं होतं. तर हे डिसिजन खूप चुकीचं घेतो आहे गंभीर असं वाटतं आहे. तर टेस्ट मॅचमध्ये तरी त्याची कोचिंग काय समजण्याच्या पलीकडे आहे. तर खूप वाईट वाटते. इंडिया एवढी चांगली होती टेस्ट साईड गेल्या 2-3 वर्षापूर्वी, आणि आता एवढी वीक म्हणजे घरात येऊन आपल्याला 2 बाहेरच्या टीम हरून जातात, न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका. मग काय बोलणार? बाहेर चला एक वेळ त्यांच्या कंडिशनवर खेळतो आहे, त्यांच्या पिचवर खेळतो आहे, मान्य करतो, कंडिशन तुमच्या नाहीत. आत्ता इकडे इंडियन कंडिशन आहेत, सर्व तुमचं आहे, पिच पण तुमची आहे, तरीसुद्धा तुम्ही तिथे हे नाही करू शकत. मॅच हरताय, 2 मॅच हरताय वन साईड, काय बोलणार? तर गौतम गंभीर यांच्याबद्दल खूप विचार करावा लागेल, यांना कंटिन्यू करायचं की नाही. कारण कुठेतरी काहीतरी कमी आहे किंवा चुकते म्हणून रिझल्ट असा येतो आहे ना. 1 सिरीज चला ठीक आहे, समजू शकतो, 2 सिरीज झाल्या तुम्ही हरताय होममध्ये, तर नाही, हे ठीक नाही आहे. आणि इंग्लंडबरोबर जिंकलेलं गंभीर सांगतो, ठीक, इंग्लंडबरोबर तुम्ही ड्रॉ केला तर ठीक आहे. इंग्लंडची टीम पण तशी वीक असेल, किंवा त्या लोकांकडे जे पिच यावेळेला बनवले होते ते जास्त करून इंडियन कंडिशनला सूट होणार होते. बॅटिंग पिच होते बघा, सगळे हाय स्कोरिंग झाले टेस्ट मॅच तिकडच्या, तर त्याच्यामुळे तो एक ॲडव्हान्टेज आपल्याला मिळाला, ठीक आहे. आणि तिकडे आपण चांगलं खेळू. मग आता इंडियात काय झालं तुम्हाला? ते तर तुमच्या कंट्रोलमधले होते ना कंडिशन, तुम्ही पाहिजे तसं पिच बनवून घेऊ शकता, होम टीमला ॲडव्हान्टेज असतो. मग का नाही तुम्ही तिकडे डॉमिनेट केलात किंवा जिंकलात एकतरी टेस्ट मॅच? तर रिस्पॉन्सिबिलिटी घ्या, आणि याच्यावर निवड समितीने आणि BCCIने विचार करावा, आणि पुढे ज्या काही इंडियाच्या मॅचेस आहेत होम अवे, त्या अपेक्षा आहे की परफॉर्मन्स बेटर व्हायला पाहिजे. तर ठीक आहे, एवढंच बोलतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या सूचना काय असतील तर कमेंट्सद्वारे कळवा, नक्की त्याच्यावर रिप्लाय करू. थँक्स.